तर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही घडतंय ना ते एखाद्या राजकीय थरारपटापेक्षा कमी नाहीये. चला या बुद्धिबळाच्या खेळात नक्की काय चाललंय ते समजून घेऊया. ही गोष्ट सुरू होते काही अशा नाट्यमय घटनांनी ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातल्या सगळ्यात मोठ्या म्हणजे पवार कुटुंबालाच अक्षरशः मुळापासून हादरून टाकलंय. अच्छा, तर हे सगळं नेमकं घडलं कसं हे समजून घेण्यासाठी आपल्याला जरा मागे जावं लागेल. त्या काही महत्त्वाच्या दिवसांच्या घटनाक्रमावर एक नजर टाकूया. हे बघा, सगळं किती वेगाने घेतलं. एका दिवशी अजित पवारांचा अपघात होतो आणि लगेच षडयंत्राच्या चर्चा सुरू होतात. दुसऱ्याच दिवशी शरद पवार अचानक आपला दिल्ली दौरा रद्द करतात. आणि तिसऱ्याच दिवशी तर काय, सुनेत्रा पवार थेट शपथ घेतात आणि गटाची सूत्र हातात घेतात. म्हणजे बघा, काही दिवसांतच सत्तेची सगळी समीकरणच बदलून गेली. आणि या इतक्या वेगवान घडामोडींमुळे ना एक जबरदस्त थिअरी समोर आली आहे. ती म्हणजे हा सगळा प्रकार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून खुद्द शरद पवारांनीच रचलेला एक डाव होता. म्हणजे या थिअरीनुसार असं म्हटलं जातंय की शरद पवारांना भीती होती की अजित पवार बाजूला झाल्यावर पक्षाचं नियंत्रण कुटुंबाबाहेर जाईल, इतर नेत्यांच्या हातात जाईल आणि घरातली सत्ता घरातच ठेवण्यासाठी त्यांनी हे सगळं संकट मुद्दाम निर्माण केलं. म्हणजे बघा, हा डाव किती विचारपूर्वक आखला गेला होता. पहिली पायरी, एक संकट तयार करा. दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू करा. दुसरी पायरी, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसारख्या नेत्यांना कोंडीत पकडा, त्यांना पेचात पाडा. तिसरी पायरी, मग त्यांनाच भाग पाडा की त्यांनी आपला गट वाचवण्यासाठी सुनेत्रा पवारांना पुढे करावं. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, पक्षावरचं अंतिम नियंत्रण पवार कुटुंबाकडेच राहील याची सोय करा. म्हणजे बघा, विलिनीकरण हा उद्देश नव्हताच, ती फक्त एक भीती होती, एक हत्यार होतं. ही थिअरी ऐकायला तर एकदम जबरदस्त वाटते नाही का? पण या खेळाचे खरे सूत्रधार खरंच शरद पवारच आहेत का? की आपण एका अशा महत्त्वाच्या खेळाडूकडे दुर्लक्ष करतोय ज्याच्या हातात या खेळाची अंतिम सूत्र आहेत? कारण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. या खेळातला शेवटचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस घेणार नाहीये. तो घेणार आहे त्यांचा सगळ्यात मोठा आणि शक्तिशाली मित्र पक्ष भाजप. आता भाजपला एका गोष्टीची चांगलीच कल्पना आहे, ती म्हणजे सहानुभूती फॅक्टर. अजित पवारांच्या अपघातानंतर त्यांच्या बाजूने जनतेच्या सहानुभूतीची एक मोठी लाट येऊ शकते. आणि ही लाट आपल्या विरोधात जायला नको यावर नियंत्रण मिळवणं भाजपसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे भाजपचं ध्येय अगदी स्पष्ट आहे. अजित पवार गटावर आपलं पूर्ण नियंत्रण ठेवायचं. त्यांच्यासाठी शरद पवारांसारख्या अनपेक्षित खेळी खेळणाऱ्या नेत्याला ताकद देणारं विलिनीकरण होऊ देणं ही एक मोठी जोखीम आहे. आणि ही जोखीम ते अजिबात पत्करणार नाहीत. आणि हे टेबल बघा, यावरून भाजपचं गणित अगदी स्पष्ट होतं. त्यांच्यासाठी शरद पवार म्हणजे एक हाय रिस्क खेळाडू. कधी काय करतील सांगता येत नाही. पण दुसरीकडे पटेल आणि तटकरे ते निष्ठावान आहेत, नियंत्रणात राहणारे आहेत, म्हणजे लो रिस्क आणि विश्वासू मित्र. त्यामुळे भाजपची पसंती कोणाला असेल हे उघड आहे. एका ठिकाणी असं म्हटलं गेलंय की ज्या क्षणी शरद पवारांना मोदी सरकार कमकुवत होत असल्याचा अंदाज येईल त्या क्षणी शरद पवार बोटीतून उडी मारतील. आणि हे वाक्य शरद पवारांच्या राजकीय इतिहासाचं अगदी अचूक वर्णन करतं. ते एकाच वेळी अनेक शक्यता खुल्या ठेवतात आणि म्हणूनच भाजपसाठी ते दीर्घकाळात एक विश्वास ठेवण्यासारखे भागीदार नाहीत. आणि या सगळ्यामुळे आपण येतो या कहाणीच्या शेवटच्या अंकावर, जिथे सत्तेची सध्याची समीकरणं स्पष्ट होतात. तर मग विलिनीकरणाचा अध्याय आता संपला असं का म्हटलं जात आहे? कारणं अगदी स्पष्ट आहेत. पहिलं, शरद पवारांना ताकद मिळेल असं विलिनीकरण भाजप होऊ देणार नाही. दुसरं, सुनेत्रा पवार स्वतःला मिळालेली सत्ता का धोक्यात घालतील. तिसरं, अजित पवार गट 3 वर्ष विरोधात बसून कसा टिकेल. आणि चौथं, पटेल आणि तटकरेंसारखे नेते भाजपसाठी जसे आहेत तसेच जास्त फायद्याचे आहेत. तर मग आता पुढची खेळी काय? विलिनीकरण नाही तर एक नवी रणनीती. ती म्हणजे सुनेत्रा पवारांभोवती सत्ता आणखी मजबूत करायची आणि शरद पवारांच्या गटातले नेते फोडून आपल्याकडे खेचायचे. म्हणजे एक प्रकारे शरद पवारांचा गट आणखी कमकुवत करायचा. एका नव्या नेत्याचा राज्याभिषेक तर झालाय, पण सत्तेच्या या खेळात कोणतंही सिंहासन कायमस्वरूपी नसतं नाही का? एक लढाई जरी संपली असली तरी राजकारणाचा हा बुद्धिबळाचा पट पुन्हा नव्याने मांडला गेलाय. आणि आता पुढची चाल कोण, कधी आणि कशी खेळणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय.